अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येते। कर्जमाफी करून शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे। याच दरम्यान शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं अर्थसंकल्प बजेट जाहीर होणार आहे आणि याबाबत नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं, शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घ्या। हिंगोलीचे शेतकरी आहेत आणि आता आपण शेतकऱ्यांकडून जाणून घ्या नेमकं बजेट जाहीर होणार आहे। नेमकं आपण शेतकरी म्हणून एका मोंढ्यामध्ये सध्या आपण विक्रीसाठी आलेले आहात या ठिकाणी आणि नेमकं आता बजेटमध्ये आपली काय मागणी असणार आहे सरकारकडे? इथले शेतकरी परेशान आहेत आणि इथल्या शेतकऱ्याला शासनाकडून मदत अशी नावाची चीजच नाही। दुष्काळ जाहीर करतात, त्याचे पैसे टाकत नाहीत। विमा भरला तर विम्याचे पैसे भेटत नाहीत। शेतकरी मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्महत्या करण्यास असा प्रवर्ग शासनाला वाटते की बा जीव द्यावा, कर्जमाफी होत नाही। शासन नुसतं कागदोपत्री म्हणते की मी निवडणुकीच्या आधी की आम्ही सगळे शेतकऱ्याचे 7-12 कोरे करू। कर्जमाफी करण्याची आपली मागणी। आपण आणखी काही शेतकरी आहेत, मला सांगा आता बजेटमध्ये नेमकी आपली काय अपेक्षा असणार आहे केंद्र सरकारकडे? केंद्र सरकार बजेट जाहीर करणार आहे। आमच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेमध्ये शेतकरी कर्जमाफीची जे त्यांनी घोषणा केली होती, मागचं सरकार तरी बरं होतं त्या ठाकरे साहेबाचं, त्यानं तरी आल्या शेतकऱ्याची कर्जमाफी पहिल्या अधिवेशनामध्ये माफ केली होती। मग यायनं आश्वासन देऊन असं काय केलं? आज आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचं एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो, हे हळदीचं जे संशोधन केंद्र आणलं ते काय फक्त यायनं श्रेयवादासाठी आणलं होतं का? त्याच्यावर काय काम चालू आहे? हळदीचं उत्पन्न खर्च जर पाहिला हिशोबाने खर्च भरपूर खर्च व्हायला हळदीला, पण भाव भेटत नाही शेतकऱ्याला। पीक विमा भेटला का? पीक विमा नाही भेटला अजून। गेल्या वर्षी मिळाला होता? गेल्या वर्षी थोडा भेटला होता, काही भेटला आणि काही भेटले नाही गेलेलं। पीक विमा पण नाही भेटलेला। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।